बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राजौरी जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या महम्मद रज्जाक यांचे वडील महम्मद अकबर हे देखील 19 वर्षांपूर्वी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला बळी पडले होते। आज त्यांचा मुलगा दहशतवाद्यांचं लक्ष ठरला। मग काश्मीरमध्ये बदललं काय? 370 कलम हटवल्यामुळे काश्मीरमध्ये शांतता आहे, तेथील दहशतवाद शेवटचा श्वास घेतो आहे, असे राज्यकर्ते कुठल्या तोंडाने म्हणत आहेत असा सवाल ठाकरे गटाकडून मोदी सरकारला करण्यात आलाय। केंद्रीय गृहमंत्री बंगालमधील प्रचारात भाजपला मत द्या, तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना उलटी लटकवू अशा जाहीर धमक्या देत आहेत। बंगालचे काय ते तेथील मतदार बघतील, तुम्ही आधी काश्मीरचे बघा, तेथील दहशतवादी हल्ल्याने तुमच्या शांततेच्या कबुतरांना उलटं लटकवलं आहे असे ठाकरे गटाच्या मुखपत्रातून म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। घटनेचे 370वे कलम रद्द केल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये शांतता नांदत आहे असे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उठता बसता सांगत असतात। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही ते या वल्गना करतच आहेत। मात्र खरंच जम्मू काश्मीर दहशतवाद मुक्त झाला आहे का? तेथील दहशतवादी हल्ले थांबले आहेत का? काश्मीरमध्ये शांतता नांदते आहे का? राजौरी आणि बांदीपोरा येथील मागील 2 दिवसात घडलेल्या घटनांनी या तिन्ही प्रश्नांची उत्तरं नाही अशीच दिली आहेत। पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या दाव्यांची पुन्हा पोलखोल केली आहे असं ठाकरे गटानं म्हटलं आहे। कथित पत्राचार घोटाळा प्रकरणी ईडीने आणखी एक कारवाई केली आहे। या प्रकरणात संजय राऊत यांचे पार्टनर प्रवीण राऊत यांचे 74 कोटी रुपयांची आणखी प्रॉपर्टी जप्त करण्यात आली असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय। संजय राऊत यांना हिशोब तर द्यावाच लागेल अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे। मुंबईतील पत्राचार घोटाळा राज्यात चांगला चर्चेत आला आहे। या संदर्भात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे। आता या प्रकरणी ईडीच्या वतीनं आणखी कारवाई करण्यात आली आहे। या माध्यमातून राऊत यांचे पार्टनर प्रवीण राऊत यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे। त्यामुळे आता या सर्व घडामोडींकडे राज्याचं लक्ष लागून आहे। पीएमसी बँकेचे 95 कोटी रुपये पत्राचाळ एसआरद्वारे प्रवीण राऊत यांनी स्वतःच्या व्यक्तिगत खात्यात वळवलं। त्यातील कोट्यावधी रुपये संजय राऊत यांच्या खात्यात वळवण्यात आले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे। त्यामुळे उत्तर तर द्यावंच लागेल असं आवाहन देखील राऊत यांना सोमय्या यांनी दिलं आहे। यापूर्वी या प्रकरणात प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या मालकीची सुमारे 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती। या प्रकरणात प्रवीण राऊत यांना 95 कोटी रुपये मिळाले। याशिवाय राकेश कुमार वाधवान आणि सारंग वाधवान यांची 31.50 कोटी रुपयांची मालमत्ता तसेच गोवा येथे असलेल्या मालमत्ता देखील या कार्यालयाने जप्त केल्या होत्या। त्यामुळे ईडी आतापर्यंत सुमारे 116.27 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणात जप्त केली आहे। परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची गाडी अडवल्याने मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा झाला आहे। शिवसैनिकांनी गाडी तपासल्याचा आरोप जानकर यांनी केला। तसेच अशा प्रकारे गाडीची तपासणी करणे योग्य नसल्याचे म्हणत जानकर आणि रत्नाकर गुहेंनी मोंढा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली। यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। परभणीतील देशमुख हॉटेलजवळ महादेव जानकर यांची गाडी काही तरुणांनी तपासली। गाडी तपासली जात असताना ते गाडीत नव्हते, त्यांच्यात चालक आणि त्यांचे पीए होते। मात्र अशा पद्धतीने तपासणी करणं योग्य नसल्याचा आरोप जानकर आणि रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे। रात्री उशिरा या दोघांनी नवा मोंढा पोलीस ठाणे गाठून ठियास दिला। जानकर यांच्या चालकाने याबाबत फिर्याद दिली असून संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी हेही पोलीस ठाण्यात बसून होते। संबंधित कार्यकर्त्यांनी अधिकार नसताना गाडीची तपासणी केली आहे। याबाबत आम्ही गुन्हा दाखल करून पुढील योग्य ती कारवाई करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी दिली आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीमुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय। महायुतीने इथे महादेव जानकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे, त्यामुळे ते इथे जोमात प्रचार करत आहेत। दुसरीकडे या मतदारसंघातून महाविकास आघाडीने संजय जाधव यांना उमेदवारी दिली आहे। शिवाय वंचित बहुजन आघाडीकडून पंजाब डक निवडणूक लढवणार आहेत। लोकसभेत छगन भुजबळांना माझ्या विरोधात उमेदवारी देणार होते असे मोठे विधान राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे। त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा उल्लेख करत हा मोठा दावा केला। त्यांच्या प्रचारार्थ भोसरीत बुधवारी सभा पार पडली, यावेळी ते बोलत होते। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते सचिन अहिर उपस्थित होते। उमेदवारीसाठी आढळराव यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। या मुद्द्यावरून कोल्हेंनी त्यांची खिल्ली उडवली आहे। जे उमेदवार बेडूक उड्या घेऊन आजवर ज्यांच्यावर आरोप करत होते त्याच अजित पवारांच्या वळचणीला जाऊन बसले आहेत। त्यामुळे शिवाजीराव पाटलांविषयी फार बोलणं उचित राहणार नाही। ते पहिल्या पसंतीचे उमेदवार असते तर नक्की मी आढळरावांवर भाष्य केलं असतं, असा टोला त्यांनी लगावला। पुढे ते म्हणाले, महायुतीत शिरूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटण्याचा निर्णय झाल्यानंतर या जागेवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी देणार होते। महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हा प्रस्ताव सुचवला होता, पण भुजबळांनी शिरूरमधून लढण्यास नकार दिला। त्यानंतर शिवाजीराव यांना उमेदवारी देण्यात आली, असा मोठा दावा या सभेत अमोल कोल्हे यांनी केला आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढ्या सभा का घेत आहेत याचं आश्चर्य वाटत आहे. भाजपच्या सर्व्हे किंवा IB इंटेलिजन्स सर्व्हिसेसच्या रिपोर्टमध्ये पराभव होणार असं आलं असेल म्हणून ते सभा घेत आहेत. 70 वर्षात प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये सहभाग घेणारे पंतप्रधान आम्ही पाहिलेच नाहीत, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र मोदी यांना हाणला आहे. शरद पवारांनी सभेत मोदींचा व्हिडिओ दाखवला. त्यावर बोलताना फडणवीसांनी आम्ही पवारांचे जुने व्हिडिओ काढले तर त्यांनी किती कोलांट उड्या मारल्या हे कळेल असा इशारा दिला. पण नुसता इशारा देऊन थांबू नये तर फडणवीसांनी व्हिडिओ एकदा काढूनच टाकावे. 10 वर्षातील भाजपाचे आणि इकडचे व्हिडिओ काढा, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. मेटी हा राहुल गांधी यांचा परंपरागत मतदारसंघ आहे. प्रामाणिक नेता म्हणून जनता त्यांच्याकडे बघत आहे. त्यामुळे ते अमेठी आणि वायनाड या दोन्ही ठिकाणाहून विजयी होतील. जाहीरनाम्यात कुठलाही उल्लेख नसताना मंगळसूत्रापर्यंत पातळी घसरली याचा अर्थ नरेंद्र मोदी यांचं पतन ठरलेलं आहे असं ते म्हणाले. मनसे प्रमुख राज ठाकरे बारामतीत सुनेत्रा पवार यांच्यासाठी सभा घेणार असल्याचं समजतं. राज ठाकरे यांनी बारामतीत सभा घ्यावी, थोडीशी अजित पवार यांची मिमिक्री करावी, म्हणजे लोकांचं मनोरंजन होईल. धरणाचा विषय काढून मागे राज ठाकरे बोलले. आता राज्यातील धरणे रिकामी आहेत हे लक्षात घेता राज ठाकरे यांनी धरणाचा विषय काढावा असा चिमटा वडेट्टीवार यांनी काढला आहे. मला बीडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रीतम मुंडेंचं काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण प्रीतम मुंडे यांची काळजी करू नका, मी तिला नाशिकमधून उभी करेन असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. बीडमध्ये लोकसभेच्या प्रचारासाठी आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं. लोकसभा निवडणूक 2024साठी नाशिक मतदारसंघात नेमका कोणत्या पक्षाचा आणि कोणता उमेदवार द्यावा याचा पेच हा महायुतीत अद्यापही कायम आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना शिंदे गट हे नाशिकच्या जागेसाठी रस्सीखेच करत असताना 24 एप्रिलला अचानक भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी नाशिक मतदारसंघाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड मतदारसंघाच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अनेकदा पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असून पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रचार बैठका मेळावे यावर भर दिला. मला बीडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रीतम मुंडे यांचे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही, तिचे कुठेही अडणार नाही, मी तिला नाशिकमधून उभी करेन असेही त्या म्हणाल्या. प्रीतम मुंडेंचे राजकारण हे गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात झालं आहे. मी तर गोपीनाथ मुंडेंचा हात बनले होते असंही त्या म्हणाल्या. मी प्रीतम मुंडेंसाठी तिकीट मागत होते, पण मलाच तिकीट घ्या असं वारंवार सांगितलं गेलं. त्याचं कारण आता मला समजलं की देशाची निवडणूक आहे असं त्या म्हणाल्या. मी रडून मतदान मागणार नाही, गोपीनाथ मुंडे व्हायची माझी ताकद नाही, मला पंकजा मुंडेच राहू द्या असंही त्यांनी म्हटलं आहे. जे करत आहेत संविधान बदलण्याची भाषा, त्यांचा या निवडणुकीत वाजवून टाका ताशा, असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर टीका केली आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी प्रचाराचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण केला. यावेळी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला रामदास आठवले उपस्थित होते. ते म्हणाले की संविधान बदलणार असं विनाकारण म्हटलं जातं, मात्र नरेंद्र मोदींनाच 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला. मोदींनीच ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं तिथं सुंदर स्मारक केलं आहे. त्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय मंत्री असताना पियुष गोयल यांनी दादर येथील इंदू मिलची जागा बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दिली असे आठवले म्हणाले. इंदू मिलची जागा देण्यात पियुष गोयल यांचा फारच मोठा वाटा, काढून टाकायचे महाविकास आघाडीचा काटा असं म्हणत आठवलेंनी विरोधकांवर निशाणा साधला. तसंच पियुष गोयल विजयी होणार आणि पुन्हा मंत्री देखील होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना अनेक जण मोदींच्या नेतृत्वात येत आहेत असंही ते म्हणाले. दरम्यान राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. प्रचार सभेमध्ये विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी चारकोप येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मोदी अमित शहा यांचं भाषण ऐका, सर्वात जास्त माझ्यावर टीका असते. भाजपला त्यांचा पराभव आता स्पष्टपणे दिसतोय असा हल्लाबोल शरद पवार यांनी केलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आणि प्रचारगीत आज प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यापूर्वी धाराशिव येथे ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी शरद पवार म्हणाले, मोदी असोत किंवा अमित शहा, त्यांच्या भाषणात सतत फक्त माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर टीका असते. गेल्या 10 वर्षापासून ते सत्तेवरती आहेत. त्या काळात त्यांनी काय केलं त्याचा लेखाजोखा त्यांनी आधी जनतेसमोर मांडायला पाहिजे. उगीच मागच्या गोष्टी काढू नयेत असंही ते म्हणाले. मोदींकडे मांडायला काहीच नाही, लोकांना सांगायला काही नाही, म्हणून ते आमच्यावर आरोप करत आहेत. त्यांच्याकडे दुसरं काही उद्योग नाहीत. आता जनतेने मोदींचा पराभव करण्याचा निर्णय घेतला आहे असंही ते म्हणाले. पवार साहेबांनी किती कोलांट उड्या मारल्या याचे व्हिडिओ दाखवले तर अवघड जाईल असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर नुकतीच टीका केली होती. त्याला आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. फडणवीस काय म्हणतात त्याला अर्थ नाही, आपला पराभव होतोय हे आता त्यांच्या लक्षात येत आहे असंही पवार म्हणाले.
यापूर्वी शरद पवार यांनी भाजप सरकार आणि मोदी यांच्यावर अनेक वेळा निशाणा साधला होता. कालच सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडिओ दाखवला. शरद पवारांनी नरेंद्र मोदींचं जुनं भाषण ऐकलं. गेली 10 वर्षे देशात भाजपकडे सत्ता आहे. मोदींच्या हातात देशाचा कारभार आहे. मात्र निवडणुकीआधी दिलेली आश्वासनं पाळली गेली नाहीत. लोकांची फसवणूक सुरू आहे असंही शरद पवार म्हणाले होते.